निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. इतका विश्वास आहे बाळा तुझा माझ्यावर. अरे किती हा तुझा अढळ विश्वास बाळा. असा हा विश्वास पाहूनच तर मला तुझ्याकडे यावे लागते. वारंवार तुझ्यावर लक्ष ठेवावे लागते. आता लवकरच काही नकारात्मक शक्तींचा, वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या वाईट भावनांचा मुळासकट नायनाट होणार आहे. बाळा आता लवकरच तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा, मग ती माणसं असो की कोणती शक्ती, त्या सर्व विरोधकांची आता हार होणार आहे. ज्यांनी ज्यांनी तुला दुःख देऊन स्वतःला सुखी करून घेतले त्या सर्वांची कालचक्रे आता फिरणार आहे. अशा माझ्या निष्पाप भक्तांना, त्रास देणाऱ्यांना असे वाटत असते की त्यांना कुणीच पाहत नाही, परंतु ते हे विसरतात की चार भिंतीच्या व्यतिरिक्तही या ब्रह्मांडाची नजर असते. परंतु कर्मफेरा हा एक विशिष्ट मर्यादा पार केल्यानंतरच आपले रूप दाखवतो. तर आता त्या सर्वांची वेळ आली आहे. त्यामुळे निश्चिंत रहा. कुणाला त्रास देऊन कुणीही सुखी राहत नसते, तर उलट त्यांचा अजून त्रासच ते वाढवून घेत असतात. जरी तुझी आता चांगली वेळ आली असेल तरी तू मात्र कुणाच्या संकटाची, दुःखांची चेष्टा करू नको. कारण निंदा करत असताना न बोलता मान हलवणे सुद्धा पापाचे भागीदार होतात. एक लक्षात ठेव बाळा, जे एखाद्या भोळ्या भांगड व्यक्तीची फसवणूक करून त्यांच्या भावनांचा अनादर करतात ते लोक कधीही सुखी राहू शकत नाही. हा सर्वात मोठा गुन्हा आहे. यापेक्षा सरळ तोंडावर फटकं बोलणारी व्यक्तीही परवडेल, परंतु सोबत अति गोड स्तुती करणारी व्यक्तीही कधीही तुमच्या माघारी तुमचा घातच करत असते. म्हणून अशा लोकांपासून दूरच राहावे. जर तुझ्यापासून कुणी दुरावले असेल तर काळजी करू नको. ही आमचीच योजना आहे. कारण आम्हाला सर्व काही समोरचे दिसत असते. त्यामुळे आता जीवनाची नवीन सुरुवात करण्यास घाबरू नको. जर दुरावलेल्या व्यक्तीला तुझी खरंच काळजी असेल तर ती योग्य वेळी तुझ्याकडे परत येईल. अरे अतर्क्य अवधूत स्मरणगामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. बाळा तू जिथे राहतोस तिथे जर आमचे स्थान आहे तर ते तुमचे नाही तर आमचे निवासस्थान होते. आणि जिथे आमचे चरण पादुका आहे तिथे कशाचीही न्यूनता कमी भासत नाही. तेथील प्रत्येक घटना प्रारब्ध आम्हीच घडवून आणतो. तर ते कशासाठी? तुझ्याच भल्यासाठी. अरे जे तुला अशक्य आहे तेच तर शक्य करण्यासाठी आहोत आम्ही. म्हणूनच प्रारब्ध भोगण्यास कधीही घाबरू नको. कधीही भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा वारंवार विचार करू नये आणि भविष्य काळाचाही नाही. कारण भविष्यकाळ तू पाहू शकत नाही, परंतु वर्तमान हा तुझ्या हातात आहे. तो जसा आहे तसा जगून घे आणि तोही आनंदाने. कधीही स्वतःला खचू देऊ नकोस. तू कधीही मानसिकरित्या खचणार नाही. नेहमी आनंदी समाधानी राहशील असे आज मला तुझ्याकडून शब्द हवे आहे. लवकरच तुझ्या जीवनावर माझ्या आशीर्वादाची सोनेरी किरणे पडणार आहे. म्हणून ते सोनेमय किरण स्वीकारण्यास तयार राहा. माझ्या बाळा अगदी छोट्या छोट्या घटनेत जर तू मला पाहण्याचा प्रयत्न करशील तर लवकरच या दुःखाच्या खड्ड्यातून बाहेर एका स्वामीमय दुनियेत येशील. उगाची भीतोसी भये हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. बाळा माझे हे बोल मी उगाच माझ्या भक्तांना दिलेले नाही, तर ते कामही करतात.
जर तुझ्या हृदयात स्वामी नाम आहे, स्वामींची शक्ती आहे, जर येणाऱ्या या संकटांना उगाच का घाबरत आहे? अरे तू तर खूपच भाग्यवान आहे, कारण तुझ्या अंगी खूप सहनशक्ती आहे. नेहमी स्वतःला कमी का लेखत असतोस की माझ्याच वाट्याला का, मीच का, माझ्यासोबतच असं का घडतं? परंतु या कापेक्षा हे तू कधी लक्षात घेतलं का की तुला संकटाशी लढण्याची इतकी शक्ती कुठून येते? अचानक अपेक्षा नसतानाही तुला कुणी का मदत करतं? आणि सर्वात मोठी म्हणजे तुझे आणि तुझ्या या स्वामींचे नाते आजही टिकून आहे ही गोष्ट आहे. बाळा, गुरुभेट होणे म्हणजे तू तुझे चांगले कर्म आजपर्यंत टिकवून ठेवले म्हणूनच या जन्मात तुला स्वामी भेट झाली. सोडून दे या भौतिक मोहाच्या गोष्टी आणि रोज घे गुरूंचा ध्यास. मग आपोआपच तुला या मोहाची गरज वाटेनाशी होईल. कधीही चार लोक तुला काय म्हणत आहे याचा विचार तू करू नको. त्यावेळी अजून जोरात स्वामी नाम घे, कारण हे स्वामी नाम तुझी पुढची दिशा ठरवणार आहे. तो माझा खूप प्रिय आहे. एकदा का मी कुणाचा हात पकडला तर तो कधीच सोडत नाही. जाता जाता एक लक्षात घे की जरी तुला हरवणारे हजार असेल तर माझ्या एका ओम श्री स्वामी समर्थ या एकाच मंत्राची शक्ती या सगळ्यांवर मात करेल. माझा हा सुसंवाद तुझ्यापर्यंत पोचवण्याचा एकच उद्देश असतो की तुझ्या या खचलेल्या मनाला धीर देऊन तुला नव्याने उंच भरारी घेण्यास सहाय्य करणे. तुम्हाला हा स्वामींचा सुसंवाद आवडत असेल तर कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.